श्री हरिनाम श्री हरिनाम संकीर्तन की श्री श्री राधा गोविंद देव भगवान की। कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ते सगळ्यांनी हात जोडून माझ्या पाठीमागे प्रार्थना म्हणायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतुषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा हरे कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्येश्वरम् योऽन्तप्रविश्य मां वचामि मां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यञ्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् तथापि कीर्तयामि अङ्गं यथा मति यथा श्रुतं कीर्तिं हरेर्स्वां सत्कर्तुं गिरिमन्यदाभिदासतिं सर्वांनी माझ्या पाठीमागे एक श्लोक म्हणा ना. सर्व वेदांत सारं हि श्रीमद्भागवतमिष्यते तदरसामृततृप्तस्य नान्यत्र स्यात्तरति क्वचितः. श्री कृष्ण भगवान की, ग्रंथराज श्रीमद्भागवतम की, जगद्गुरु स्वामी श्रील प्रभुपाद की. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सगळ्यांना माझा आवाज व्यवस्थित ऐकायला येतोय? आवाज येतो ऐकायला व्यवस्थित सगळ्या मागच्यांना? बोलो गोविंद राधा गोविंद भगवान की. तर उपस्थित सगळ्या रसिक भक्तांचं हृदयपूर्वक मी स्वागत करतो आजच्या ह्या भागवत कथेमध्ये. आणि तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने आणि आपल्या आचार्य, आपले संत, आपले गुरु आणि प्रभुपाद राधा गोविंद त्यांच्या आशीर्वादाने भगवंताची कथा आपण सर्व श्रवण करतोय. आणि आपल्याला आयुष्यभर भगवंताची कथा श्रवण करतच राहायचं आहे. भगवंताच्या कथेशिवाय आपली व्यथा दूर होणार नाही. आणि जितका आपण कथापासून दूर जाऊ तितकी आपली व्यथा वाढत आहे. 3 प्रकारचे ताप, निरंतर त्रास आणि क्लेश आणि दुःख आणि चिंता हे वाढतच राहणार. याला विराम, याला अंत नाही आहे. याला विराम, याला अंत फक्त एकच, ते म्हणजे भगवंताची इथे आल्यानंतर सगळं शांत होते. सगळी शांती इथं आल्यानंतर होते. कारण भगवंत शांत स्वरूप आहे. शांताकारम भुजग शयनम, शांताकारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम लक्ष्मीकांतम, है ना. तर भगवंत शांती, आनंद आणि सुखाचे सागर आहे. तर ह्या जगामध्ये माया आपल्याला इतकं भ्रमित करते, इतकी भ्रमित करते की सत्य बघून सुद्धा आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. सत्य काय आहे? सत्य हे आहे की भगवंताची वाणी सत्य आहे. काय सत्य? काय सत्य आहे? कोणाची वाणी सत्य आहे? भगवंताची वाणी सत्य आहे. तुमचा विश्वास आहे का भगवंतावरती? हात वरती करा. काही लोकांचा नाहीच आहे. सगळ्यांचा आहे ना विश्वास? सगळ्यांनी म्हणा हरी बोल.
सगळ्यांना वैकुंठात जायचं आहे लगेच तयार आहे बोलवर आहे विमान हा लगेच खरंच तुमचं सोनं घर दार पोरं लेकर हा अशी तयारी पाहिजे. 7 दिवसानंतर परीक्षित महाराज वैकुंठात गेले होते. आपली आपली हिंमत नाही आता जाण्याची. तर भगवंताची वाणी सत्य आहे आणि भगवंताच्या वाणीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. मग भगवंताची वाणी ग्रंथाच्या द्वारे आणि संतांच्या द्वारे आपल्यापर्यंत पोचते. कशी? ग्रंथाद्वारे. आणि बघा भगवंताची वाणी आपण डायरेक्ट नाही समजू शकत, ती ग्रंथामध्ये आणि ग्रंथ आपण संतांकडे जाऊन समजू शकतो. गीतामध्ये भगवंत म्हणतो तत्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. मग उपदेशांती ते ज्ञानम ज्ञानीनस तत्वदर्शिनः. हे अर्जुना तू त्या गुरुकडे, त्या महात्मांकडे, त्या संतांकडे जा जे तत्वदर्शी आहेत. आणि तत्वदर्शी कोण आहे? ज्यांनी परम सत्याचं पूर्णपणे अनुभूती किंवा साक्षात्कार किंवा त्यांनी तत्वाचं दर्शन केलेलं आहे. आणि म्हणून जीवस्य तत्व जिज्ञासा. आपलं मनुष्य जीवन हे तत्व जाणून घेण्यासाठी आहे. कोणचं तत्व? वदंती तत्तत्वविदस्तत्वम यज्ञानम अद्वयम. म्हणा सगळ्यांनी ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते. आपलं मनुष्य जीवन आपण कुठं खर्च करायचं? आपल्याला मनुष्य जीवन भेटलंय, पण ते खर्च कुठं करायचं याचं ज्ञान आपल्याला गीता भागवत शिकवते. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. है ना? माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी. मला माझे माहेर पंढरी.
जय हो श्री राधा गोविंद देव भगवान की. तर जीवन कुठं खर्च करायचं हे शास्त्र आपल्याला सांगते की जीवस्य तत्व जिज्ञासा न अर्थो यस्य कर्मभी. ते जीवाचं परम कर्तव्य आहे की त्याने आपलं जीवन भगवंताच्या प्राप्तीसाठी खर्च केलं पाहिजे. दुसरीकडे खर्च करून फक्त त्याचा नाश होणार आहे आणि प्राप्त काहीच प्राप्त नाही होणार. आणि भगवंतासाठी जर खर्च केलं तर इतकं भेटन की त्याची गिनती करू शकणार नाही. इतका सुख, इतका आनंद, इतकं वैभव, इतकं ऐश्वर्य, साक्षात भगवंताचीच प्राप्ती. आणि आपल्याला ह्या संसाराच्या क्षणिक्षण भंगूर सुखासाठी आयुष्य खर्च करायचं. सोहम नृणाम क्षुल्ल सुखाय दुःखम. जरी या संसारामध्ये सुख आहे पण त्या सुखाच्या मागं मोठे दुःखाचे डोंगर आहे. सुख पाहता जवा एवढे, दुःख पाहता पर्वता एवढे. आणि प्रत्येक पावलाला संकट आहे संसारामध्ये. प्रत्येक पावलाला संकट आहे. पदम पदम विपदाम मग तेषाम न विपदाम. मग आपण बुद्धिमान, आपली बुद्धी आपण कशासाठी वापरली पाहिजे, आपलं मनुष्य जीवन कशासाठी वापरलं पाहिजे, कशासाठी खर्च केलं पाहिजे. तर आपली बुद्धी इंद्रिय भोग कसं चांगल्या प्रकारे करायचा याच्यासाठी वापरण्यासाठी बुद्धी दिलेली नाही. ती बुद्धी जनावरांकडे पण आहे. आपल्यापेक्षा चांगला इंद्रिय भोग जनावर करू शकतात. त्यांच्याकडे इंद्रिय भोग करायची बुद्धी आपल्यापेक्षा जास्त आहे.
पण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ बुद्धी आपल्याला दिलेली आहे. ती एक्स्ट्रा बुद्धी जी आहे ते एक्स्ट्रा फंक्शन काय आहे, तर ती बुद्धी आपल्याला दिलेली आहे की आपण कसं या भौतिक भयानक या संकटाने भरलेल्या, दुःखाने भरलेल्या, कष्टकारक जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानु दर्शनम ह्या भयानक संसारातून मुक्त होऊन त्या भगवंताच्या चरणाची, भगवंतांची भक्ती करून त्यांची चरणाची कशी प्राप्ती करू शकतो. आणि या संसारामध्ये आशा, अपेक्षा या संसाराकडून ठेवणं हे मनुष्याची सगळ्यात मोठी चूक आहे, किंवा सगळ्यात मोठा भ्रम आहे, किंवा सगळ्यात मोठी त्याची दुर्भाग्य म्हणावा. किती विचार करतात की नाही आपल्याकडे आज 1,00,000 रुपये आहे, उद्या 10,00,000 रुपये झाले तर आपण सुखी होऊ. पण 10,00,000 रुपये आल्यानंतर असं वाटतं आता त्याचे 10चे किती झाले पाहिजे, 10,00,000चे किती झाले पाहिजे, बोला 20 आहे की नाही. आणि 20,00,000 आल्यानंतर 40,00,000 झाले पाहिजे त्याचे. आणि 40,00,000 झाल्यानंतर 80,00,000 झाले पाहिजे. आणि 80,00,000 झाल्यानंतर 1,60,00,000 त्यांनी बेरीज केली. 1,60,00,000 आहे का नाही. आणि 1,60,00,000 झाल्यानंतर घरी गेले बेरीज करत बसा आता तुम्ही. म्हणजे याला अंत नाही. आणि मग सगळं एवढं अरबो खरबो रुपये झाले, आणि मग टॅक्सवाले येऊन सगळं घेऊन जातात. किंवा यमदूत येतात आणि जागेवर उचलतात. त्यांना आपण यमदूतांना असं नाही म्हणू शकत 10-12 करोड घे आणि जा. म्हणू शकतो आपण 20 करोड घे बाबा, आणि मी तुला दारू पण पाजतो. मी नाही असं उदाहरण देतोय मी तुम्हाला. यमदूतांना पार्टी देतो मी. शेवटी फक्त एकच कामाला येणार की तुम्ही किती नामस्मरण आणि किती खऱ्यापणाने केलं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून भगवंताचं नाव आणि भगवंताची कथा किती आपण श्रवण केली ध्यानपूर्वक भक्तिभावाने. कारण नारद मुनींनी व्यासदेवाने हे सांगितलं का तुम्ही ऑलरेडी इंद्रिय भोगामध्ये जीव पूर्णपणे गर्क झालेला आहे, डुबलेला आहे इंद्रिय भोगामध्ये. तुम्ही त्यांना शास्त्रांचा आधार देऊन आणखी इंद्रिय भोगामध्ये बुडावलं, म्हणून धिक्कार आहे तुमचा. म्हणून तुम्ही एक अशी नाव तयार करा, अशी एक होडी तयार करा ज्याच्यामध्ये जीव बसून ह्या भवसागराला पार करतील. आणि ती नाव काय आहे, ती आहे भगवंताची कथा. आणि म्हणून गोपी सांगतात की जसे भगवंतामध्ये 6 ऐश्वर्य आहेत, जसं भगवंत 6 ऐश्वर्याने युक्त आहे, तशी भगवंताची कथा सुद्धा 6 ऐश्वर्याने युक्त आहे. ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्श्रियः ज्ञानवैराग्यशैव शन्नं भगितिंगनः. तर तशी भगवंताची कथा पण 6 ऐश्वर्याने युक्त आहे. त्या गोपी सांगतायत, म्हणतायत तव कथामृतं तप्त जीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमद्भागवतं
किमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जना. तर भगवंतामध्ये 6 ऐश्वर्य आहे, तसं भगवंताच्या कथामध्ये 6 ऐश्वर्य आहे. तर आपण भगवंताची कथा श्रवण करतो श्रद्धापूर्वक, भक्तिपूर्वक, काही भौतिक हेतू न ठेवता. तर ते आपल्याला 6 ऐश्वर्य प्राप्त करून देणारी अशी कथा आहे. तर ते सांगतात तव कथामृतम. काय म्हणतात? पहिलं ऐश्वर्य आहे भगवंताची कथेचं. ही कथा कशी आहे? अमृतमय. कशी आहे? अमृत. आणि आपण बघितलं का हे साधारण अमृत नाही ही कथा. इवन स्वर्गाच्या देवतांना सुद्धा दुर्लभ असं हे अमृत, ही भागवताची कथा आहे. तव कथामृतम, ही अमृतमय कथा आहे. तर भगवंताची कथा अमृत आहे आणि ह्या संसारामध्ये सगळे मृत आहे. तर ते जे मृत्यूला प्राप्त होणारे जीव ते भगवंताची कथा श्रवण करून अमृताला प्राप्त करतात. काय करतात? अमृत. है का नाही? मग गीतामध्ये भगवंत म्हणतात की अमृत तत्वाय कल्पते. तर भगवंताची कथा काय प्रदान करते? काय देते? अमृत. असं जीवन प्रदान करते का तेथे जन्म नाहीये, मृत्यू नाहीये, म्हातारपण नाही आणि आजारपण नाही. आणि म्हणून भगवंत गीतामध्ये म्हणतात की दुःख दोषानुदर्शनम, की अर्जुना या संसारामध्ये 4 प्रकारचे दुःख प्रत्येक जीवाला जबरदस्ती भोगावं लागतात. त्याला जबरदस्ती जन्म घ्यावा लागतो, कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो आणि त्याची इच्छा नसताना त्याला आजारी पडावं लागतं. त्याची इच्छा नसताना त्याला म्हातारं व्हावं लागतं आणि शेवटी त्याची इच्छा नसताना त्याला मृत्यूला प्राप्त व्हावं लागतं. त्याला मृत्यूचं सामोरे करावं लागतं. ब्रह्मदेवाने ज्यावेळेस या संसाराची सृष्टी केली आणि ही सृष्टी केल्यानंतर जीवांना ज्यावेळेस या सृष्टीमध्ये स्थानांतरित केलं किंवा त्यांना जन्म दिला, मग ते जीवांना संसारामध्ये कशासाठी टाकलं? काय म्हणतात? दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाया, काहे को दुनिया बनाई, है ना. तर हे संसार, हे भौतिक संसार कशासाठी बनवला? तर सगळ्यात अगोदर आपल्या मनामध्ये इच्छा आली की मला भगवंतांना सोडून भोग करायचा आहे. आय वॉन्ट टू एन्जॉय विदाउट गॉड. दॅट डिझायर केम फर्स्ट इन आवर हार्ट, इन द स्पिरिच्युअल वर्ल्ड. आध्यात्मिक जगतामध्ये आपण भगवंतांच्या धामाचे शाश्वत जीव आहे. मम एवांशो जीव लोके जीवभूत सनातन. पण मनःषष्ठानी इंद्रियानी मग प्रकृतीस्थानी कर्षती. भोगा कष्ट. अहो थोड्या सुखासाठी लय कष्ट करावं लागतंय. गाढवासारखं राबावं लागतंय, तेव्हा कुठे दिवाळी साजरी करता येते. खरंय का खोटंय? कर्ज काढून सण साजरा करावा लागतो. सण आला का टेन्शन येतं माणसांना. सण खुशीचा दिवस आहे पण आपल्यासाठी तो टेन्शनचा दिवस आहे. कारण पैसे कुठून आणायचे? कोणाचं लग्न असलं तर टेन्शन येतं, आता यांना काय द्यायचं गिफ्ट. तर मनःषष्ठ आणि इंद्रियानी. तर सगळ्यात प्रथम ह्या संसारामध्ये येण्याचं कारण काय? की भगवंतांना सोडून भोग करायची इच्छा, की आम्हाला भोग करायचा आहे, आम्हाला पण भगवंत बनायचं आहे, आम्हाला पण भोगता आराम यज्ञ तपसा, आम्हाला पण ईश्वर बनायचं आहे, आम्हाला पण नियंत्रक बनायचं आहे, आम्हाला पण राजा बनायचं आहे. सगळं विश्व आम्हाला त्याच्यावरती विश्वविजेता व्हायचं आहे. आणि एवढंच नाही, आम्हालाच भगवंत व्हायचं आहे. वी वॉन्ट टू बिकम गॉड. वाय गॉड इज एन्जॉयर. वी वॉन्ट टू एन्जॉय लाईक गॉड. ह्यो भोग करायची वृत्ती, ही राक्षसी वृत्ती आपल्या मनामध्ये आली. इच्छा द्वेष समुत्थेन. हे अर्जुना, पहिली इच्छा आली. काय आली?
म्हणा काय आली? काय आली? इच्छा आली. काय आली? इच्छा आली. मग ह्या इच्छेमुळंच सगळं संसार सुरू झाला आता. हां, ह्या संसाराची सृष्टी आपल्या इच्छेने झाली. कोणाची इच्छेने झाली? आपल्या इच्छे. आणि ह्या संसारातून जायचं असेल ना तर आपली इच्छा, आपल्या इच्छेने इथे आलो आणि आपल्याच इच्छेने इथून. पण इच्छा करतो कोण भगवंताकडे जाण्याची? कोण इच्छा करतंय? कोणाला इच्छा नाही भगवंताकडे जायची. हा, आम्ही फटके खाऊ पण इथंच राहू. मरू आम्ही, मारा आम्हाला, पण आम्ही आमचं घर सोडणार, हे संसार सोडणार नाही. मग लोक काय म्हणतात? म्हणतात सुख जाईन दुःख येईन. मग काय? मग दुःख जाईन सुख येईन. मग यमदूत पण येतील, लाता घालतील. ह्या संसाराची आसक्ती. आणि ती आसक्ती काय आहे? इच्छा. कसली इच्छा आहे? भोग घ्यायची इच्छा. भगवंतांना सोडून भोग घेण्यासाठी या संसारामध्ये आलो. मग स्त्रीचा भोग घ्यायचा म्हणाय, किंवा पुरुषाचा भोग म्हणा, किंवा इथे खाण्यापिण्याचा भोग म्हणा, किंवा पिक्चर बघायचा भोग, सगळे भोग, इंद्रियांचे सगळे भोग. पण कोणाला सोडून? भगवंतांना सोडून भोग करायची इच्छा. मग इच्छा, मग द्वेष आला. मग द्वंद्व आले. काय? मान अपमान, सुख दुःख, भीती भय, हे सगळे द्वंद्व आले. आणि मग या संसारामध्ये आपलं पतन झालं. आपण सगळे भगवंताचे शाश्वत अंश आहोत, सनातन अंश आहोत. हे शरीर क्षणिक्षण भंगूर आहे, एक दिवशी नष्ट होणार आहे. याची माती होणार, किंवा विष्ठा होणार, किंवा याची राख होणार. शेवटी हे तीन याचे अंतिम त्याचा अंत आहे. एक तर राख होणार, एक तर विष्ठा होणार, नाहीतर मग माती होणार. पण जीव सनातन आहे. तो भगवान शरीरामध्ये आहे किंवा झाडाच्या शरीरामध्ये आहे, पण सगळे जीव भगवंताचे अंश आहे. सर्व योनेषु कौन्तेय मूर्तये संभवन्त्यः तासां ब्रह्म महद्योनी अहम बीज प्रदापितः. हे सगळे जीव माझे अंश आहे आणि ते बीज देणारा पिता मी आहे. बोलो गोविंद भगवान की. त्या भगवंताचे अंश आहे आपण. आणि हे आपल्या स्वतःची. बरं, आता ह्या संसारामध्ये टाकलं आपल्याला, आपण आलो भोग करायला. पण भगवंतांना सोडून भोग नाही करू शकत आपण. मग ब्रह्मदेवानी 5 प्रकारचे आवरण बनवले, आज्ञान बनवले. किती? 5 प्रकारचे. 5 प्रकारचे आज्ञान, आवरण. म्हणा तम, मोह, महामोह, तामिश्रम, अंधतामिश्रम. किती झाले? पहिलं, दुसरं, तिसरं. देवा म्हणा तम, मोह, महामोह, तामिश्रम, अंधतामिश्रम. किती झाले? 5वं. असं विचारतो तुम्हाला. 5वं अंधतामिश्रम, 4थं तामिश्रम, 3रं महामोह, 2रं आणि पहिलं. असं उलटं विचारलं सांगायचं. बरोबर ध्यानात बसलं. पहिलं काय? तमः. म्हणा काय? तम. ज्यावेळेस आपल्याला संसारामध्ये टाकतात ना, तर तम म्हणजे काय? तम म्हणजे आपण भगवंताचे अंश आहो, आपण आत्मा आहो, आपण भगवंताचे पुत्र आहोत, हे विसरून जायला म्हणतात तमः. काय म्हणतात? विसरलो आपण की मी भगवंताचा अंश आहे, मी सच्चिदानंद आहे, अहम ब्रह्मास्मी, हे विसरून जाणं, याला काय म्हणतात? तम. हे पहिलं आवरण आहे. काय आहे? दॅट इज अ फर्स्ट इग्नोरन्स.
हां, ते पहिलं आवरण आहे तमः. वी फॉरगेट आवर ओन सेल्फ, दॅट इज कॉल्ड आयडेंटिटी क्रायसिस. स्वतःला विसरून जाणं, स्वतःला विसरून जाणं आहे का नाही, त्याला काय म्हणतात? तमः. म्हणा काय? तमः. स्वतःला विसरून गेलो, तमः. हे ब्रह्मदेवाने विसरून टाकलं का? कारण ते विसरत नाही तोपर्यंत पुढची गोष्ट होत नाही. काय? मोह येत नाही. जवळ आपण स्वतःला विसरत नाही तोपर्यंत मोहामध्ये पडत नाही. म्हणून अर्जुनाला भगवंत म्हणतात का ही गीता ऐकल्यानंतर तू परत मोहामध्ये पडणार नाही. बोलो श्री कृष्ण भगवान की. समजून घ्या. भलेही तुम्हाला अवघड वाटेल विषय, पण विषय किती घोटाळा झाला आहे ते समजून घ्या. मॅटर किती मोठा आहे. तर सगळ्यात पहिलं काय झालं? तम. काय झालं? आपण स्वतःला, आपण कोण आहे? आपण कोण आहे? हा, आपण कोण आहे? आत्मा आहे. कोण आहे? कोणती भटकती आत्मा आहे का? नाही, आपण भगवंताची आत्मा आहे. आपण कोणाची आत्मा आहे? भगवंताचे अंश आहे ना आपण, आत्मा आहे. मग ते विसरलं आपण आत्मा. आणि दुसरा आहे मोह. तर आता आपल्या स्वतःची ओळख, आपली ओरिजिनल ओळख, त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात, ते विसरलो. मोह म्हणजे काय? आता आपल्या स्वतःला विसरलो. आणि मोह म्हणजे ह्या शरीराशी ओळख पटवली आता. मग मी डॉक्टर, मी इंजिनियर, मी आमका, मी धमका, मी पुरुष, मी स्त्री, मी सुंदर, मी कुरूप, मी मोठा, मी छोटा, मी काळा, मी गोरा, मी अमेरिकन, मी पंजाबी, मी महाराष्ट्रीयन, मी साऊथ इंडियन. हे काय झालं? हे काय? याला काय म्हणतात? मोह. आयडेंटिफाईंग विथ आवर बॉडी. या शरीराशी ओळख म्हणजे मोह. आणि तमः म्हणजे स्वतःला विसरणं. तो मोह, तो मोहामध्ये पडलो आपण, शरीराशी ओळख. आणि चौथं, तिसरं काय आहे? महामोह. तर महामोह म्हणजे काय? की ह्या शरीराशी आपली ओळख करणं, हे शरीरालाच आत्मा समजणं. हां, मग भगवंत ही भागवतमध्ये म्हणलेले आहेत की असं जे विचार करतात ते गो खरे. काय? यस्यात्मबुद्धी कुणपेत्री धातुके स्वाधिक कलत्रादेशु भौमयुज्यदी यत्तीर्थबुद्धी सलिलेन करिहिचित जनेषु अभिज्ञेषु स एव गोखर. मग हे शरीराशी आयडेंटिफाय करणं, मी शरीर आहे. हां, आणि मग महामोह म्हणजे काय? माझ्या शरीराशी ज्या काही संबंधित गोष्टी त्या सगळ्या माझ्या आहे. काय? हे घर कोणाचं? माझं. हे पोरं कोणाचे? तुमचे. हां, ही बायको कोणाची? ज्यांची त्यांची. है का नाही? असं. हां, हे सगळं माझं. एवढे असं हे सगळं माझं आहे ना. आणि इवन प्लास्टिकची बाटली जरी असली तिची आसक्ती. कसली आसक्ती? प्लास्टिकची बाटली पण फेकून देत नाही आपण. पिशवी कोण? तर ती पिशवी एक झालं सोडत नाही त्याला परत आणून दिल्याशिवाय. आहे का नाही? प्रत्येक वेळेस आठवून देतो आपण पिशवी आहे. का? पिशवी कोणाची आहे? माझी आहे. ही आसक्ती. हे कोणाचं आहे? माझं नाही. पण ज्याचा आहे तो काय म्हणतो? माझं. याला काय म्हणतात? आसक्ती. हे फॅन माझा आहे, हे घर माझे, हे सगळं कोणाचं आहे? माझं. याला काय म्हणतात? महामोह. काय म्हणतात? ही गाडी माझी आहे, ही गाडी माझी, हे बंगला माझा आहे. हां, दुसऱ्यांनी आपल्या याच्यामध्ये कचरा टाकला, मग बघा कसं मारामारी आपलं. ही आसक्ती होते. प्रत्येक वस्तूची आसक्ती. प्लास्टिक पिशवीची पण आसक्ती होते. कसली?
ती इतवळ त्याला महामोह म्हणतात. हां, आणि ही आसक्ती माझं माझं याला महामोह म्हणतात. आणि मग चौथा आहे तामिश्र. काय तामिश्र म्हणजे काय? आता बघा किती सिस्टमॅटिक आहे. आता हे घड्याळ कोणाचं आहे? माझं आहे. आता हे घड्याळ जर कोणी घेतलं, माझ्याकडून हिसकावून घेतलं, तर मग मला राग येतो. काय येतो? राग येतो. याला तामिश्र म्हणतात. काय म्हणतात? तामिश्र. माझी वस्तू जर कुणी माझ्याकडून घेतली तर मला काय येतो? राग येतो. माझी वस्तू कशी काय घेतली? बरोबर आहे का नाही? माझ्या प्रॉपर्टीला कुणी हात लावायचा नाही, आणि जर लावला तर त्याचा हात राहणार. माझ्या वस्तूंवरती कुणी डोळा ठेवायचा नाही, आणि डोळा ठेवला तर डोळे किती भयानक आहे ना. याला म्हणतात क्रोध. काय म्हणतात? क्रोध. आपल्या वस्तूला कुणी जर आपल्याकडून हिसकावून घेतलं तर आपल्याला राग येतो. अहो, आपला चार्जर जरी घेतला कुणी न सांगता, तर आपला तळाची आग काय होते? मस्तकात. म्हणजे माझा चार्जर कुणी घेतला. हे तामिश्र आहे. हां, मग आता एवढी प्रॉपर्टी, एवढं सगळं, मोबाईल, हे सगळ्या वस्तू आपल्या, माझं माझं, मग ते घेतल्यानंतर राग येतो, क्रोध येतो. याला म्हणतात तामिश्रम. आणि मग पाचवा आहे अंधतामिश्र. अंधतामिश्र म्हणजे काय? की आता आपण या संसारामध्ये, या भौतिक शरीरामध्ये येऊन फसलो. आता ह्या भौतिक शरीरामध्ये आपण आलोय, तर आपल्याला मरायचा अनुभव घ्यावा लागला. जातस्य हि ध्रुवम मृत्यू ध्रुवम जन्म मृत्यूस्य. आता या शरीरात आलोय, भगवंतांना सोडून आलोय, आता त्या मृत्यूचा अनुभव करावा लागणार आहे. म्हणून ती मृत्यू येणार आहे, त्याचं भय आहे. काय भय? कसलं आहे? का त्या मृत्यूचं भय. 9 प्रकारचे भय आहे जगामध्ये. किती? 9 प्रकारचे भय. कुले रोग भयम, शास्त्रे वादी भयम, गुणे खलु भयम, रूपे जरायात भयम, काये कृतनात भयम, सर्व वस्तू भयमिदम, वैराग्यम भूई नृणाम अभयम. तर सगळे जे सुंदर आहे त्यांना म्हातारा व्हायची भीती आहे. जे पैशावाले त्यांना इन्कम टॅक्सवाल्याची भीती आहे, चोरांची भीती आहे. जे शक्तिशाली आहे त्यांना त्यांच्यापेक्षा शक्तिशाली लोकांची भीती आहे. जे खूप शास्त्रामध्ये प्रकांड पंडित आहे त्यांना त्यांच्यापेक्षा प्रकांड पंडितांचं भय आहे. जे खूप गुणवान आहे त्यांना दुष्टांचा संग आणि त्यांचे अवगुण येण्याची भीती आहे. ज्यांचा सन्मान आहे जगामध्ये त्यांना अपमानाची भीती आहे. पण ह्या सगळ्या भीती काही नाही, पण सगळ्यात शेवटची भीती सगळ्यांना आहे, आणि ती आहे मृत्यूची भीती. काय? मौत सबको आनी है, कौन इससे छूटा है, छूटना नहीं होगा ये ख्याल झूठा है ना. एका स्मशान भूमीवरती लिहिलं होतं हिंदीमध्ये का तेरी मंजिल तो यही थी, तेरी मंजिल तो यही थी, लेकिन आते आते उमर बीत गई तेरी. लय वेळ लावला पण आला इथे तू. मंजिल तो तेरी यही थी, लेकिन आते आते तेरी उमर बीत गई. तर हे मृत्यूचं भय. तर 5 प्रकारचे आवरण, 5 प्रकारचे आवरण तयार केले ब्रह्मदेवाने, आणि 5 प्रकारचे आवरणनी जीवाला पूर्णपणे आच्छादित करून टाकलं. मग ह्या संसारामध्ये पाठवलं. मला सांगा, हे 5 प्रकारचे आवरण असताना आपण कसं किती अंधकारामध्ये आहे ना. तमह, मोह, महामोह, तामिश्र, अंधतामिश्र, मृत्यूचं भय,
क्षणाक्षणाला मृत्यूचं भय. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात की क्षणाक्षणा हाच करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशवंत देह जाणार सकळा, आयुष्य खातो काळ सावधान. तर अशा प्रकारे हे 5 आवरणाने आपण आवृत्त झालो. आणि मग ह्या मृत्यूला वारंवार सामोरे जावं लागतं. मृत्यूचं दुःख इतकं भयानक आहे, गरुड पुराणामध्ये सांगतात 40,000 विंचू चावल्यावर एका क्षणामध्ये किती त्रास होतो, तेवढा त्रास आपल्याला भोगावा लागतो एका क्षणामध्ये. इतकं भयानक मृत्यूचं भय. आणि म्हणून भगवंताची कथा काय करते, मृत्यूला पण पवित्र करते, मृत्यूला पण मंगल करते, मृत्यूला पण अमृतमय करते. बोलो श्री कृष्ण भगवान की. म्हणून तव कथामृतम. आणि मग ही भगवंताची अमृतमय कथा. सांगा मला, हे अमृत आपण पेलं पाहिजे का नाही हो? अमृत पेलं पाहिजे का नाही? पण किती मूर्ख लोक आहे संसारामध्ये. अमृत छाडी विष मांगे, यही तो बडा मूर्ख. अहो, अमृत सोडले हे भगवंताच्या कथाचं आणि विष पेतायत. 1 नंबर तुझी कंबर, घाला कमरामध्ये लाग. आयुष्याचा नाश. विष पेताय लोक, विष जाणून बुजून विष पेताय. माहिती आहे? मानवा जन्म पाया, राधा कृष्ण ना भजिया, जानिया शुनिया विष खाईनो. जाणून बुजून विष पिऊ नका, अमृत प्या. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आम्ही पाठ केलेलं नाहीये. गोड तुझे रूप, गोड तुझे नाव. आणि म्हणून हे अमृत, हरी नाम अमृत, हरी कथा अमृत. म्हणून तव कथामृतम. अहो, हे अमृत प्या. संसारामधलं विष पिऊ नका. विष प्राशन. टी व्हीमधून विष, मोबाईलमधून विष, आणि जीवे फेले विषय सागरे. ह्या संसारातले विषय. बरं, विष प्या त्याच्यापेक्षा ओरिजिनल. पुढे गेला तो आवाजवाला. आवाजवाले कुठे असेल प्लीज इकडे या. ओरिजिनल विष पेलं ना ते चांगले. ते विष काय करते, एकदाच मारून टाकन. पण संसारातलं विष, विषयांचं विष हळूहळू मारतं. कसं मारतं? हळू. तुम्ही बघा, मोबाईलमध्ये ते रील्स बघायला लागलं ना माणूस. काय बघायला लागलं? काय ते रील्स म्हणतात, रील्स. आणि ते इंस्टाग्राम आणि फेसबुक आहे ना. ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक. एकदा त्याच्यामध्ये तोंड घातलं माणसाने का ते ब्रह्मदेवच सांगू शकतात का तू कधी वरती बघल. बघतच बसते असं असं. आणि काय बघतील काय भरोसा नाहीये. जे पती पत्नी एका घरामध्ये, बंद घरामध्ये करायला पाहिजे, आज ते रस्त्यावरती मोबाईलमध्ये येऊन करताय. कुत्र्या मांजरासारखी जिंदगी झाली. कुत्रे तरी बरे आहेत का ते सीझनमध्येच भेटतात. सिंह वर्षातून एकदा भेटतो आपल्या सिंहिणीला. पण या संसारामध्ये लोकांना काही नियम राहिला नाही. म्हणजे कुत्र्या मांजरापेक्षा खालच्या स्तरावर गेले. आणि आपण त्यांना लाईक करतो म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा खालच्या स्तरावर गेलो. हे अमृत सोडून किती तुच्छता बघतोय आपण या संसारामध्ये. कुठं डोळे घातले आपण तिकडे. भगवंताचं रूप बघायचं सोडून ह्या संसारातलं तुच्छ रूप बघून काय भेटणार आहे? भगवंतासारखं सुंदर कोण आहे या जगामध्ये? म्हणून ते म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. अहो, भगवंताचं रूप सुंदर, ते अमृत आहे. भगवंताचं दर्शन त्याचं म्हणलेलं आहे, तापत्रये नाभिहतस्य घोरे
संतप्यमानस्य भवाधुनीशः पश्यामि नान्यं शरणं तवांग्री द्वंद्वात् पत्रात् अमृताभिवर्षे हासं हरेर्वनताखिल लोक तीव्र शोकाश्रुसागर शोषणमत्यधारं सम्मोहनाय रचितं निजमायस्य भ्रूमंडले मुनिकृते मकरध्वजस्य. तर भगवंत अमृतासारखं भगवंताचं रूप आहे. प्रत्येक गोष्ट अमृत आहे भगवंताची. भगवंताचं नाम अमृत आहे, भगवंताची कथा अमृत आहे, भगवंताचं रूप पण अमृत आहे. प्रत्येक गोष्ट भगवंताची अमृत आहे. मग त्या अमृताला सोडून ह्या भौतिक संसारामध्ये विषामध्ये अमृत शोधणं याला म्हणतात मूर्खपणा. हां, आणि असं नाही आहे वय झाल्यावर आपण हे होऊ शांत होऊ, नाही. लोक म्हातारपणी सुद्धा शांत होत नाही. त्याला कठोर शासन करावं लागतं, तेव्हा कुठं माणूस सुधारतो, त्याची वृत्ती नष्ट होते. बरं ठीक आहे, म्हणून हे अमृत आपल्याला इथे प्यायचं आहे. आणि ते कसं निरंतर प्यायचं आहे. पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो, बारंबार पेतरा पेतरा आलयम, जोपर्यंत प्रलय होत नाही तोपर्यंत पेतच राहा. म्हणून तव कथामृतम हे पहिलं ऐश्वर्य. काय? अमृतमय, अमृत प्राप्ती, अमृताची प्राप्ती करून देणारी ही कथा आहे. म्हणून पहिलं ऐश्वर्य कथेचं काय? अमृत. काय? अमृतमय. जो कोणी पितो तो अमर होतो, त्याला अमरत्व प्राप्त होतं, किंवा त्याला भगवंताच्या धामाची प्राप्ती होती. मग यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामम परमम मम. एकदा त्या धामामध्ये कोणी गेला का तो या संसारामध्ये परत आईच्या गर्भामध्ये प्रवेश करत नाही. 9 महिने त्याला दुःख भोगावं लागत नाही. मग जन्म नाही, मृत्यू नाही, जरा नाही, व्याधी नाही. फक्त तिथं काय आहे? आनंदच आनंद आहे. का? कारण देव सुखाचा सागर, भगवंत सुखाचा सागर आहे, अमृताचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे. आणि त्या सागराला सोडून ह्या गलिच्छ तुच्छ विषामध्ये आयुष्य बर्बाद करणं हे किती मोठं दुर्दैव आहे. या लोक किती मोठं दुर्दैव आहे. सकाळी टेन्शनमध्ये उठणं, रात्री टेन्शनमध्ये झोपणं, असं जीवन चाललंय लोकांचं. सकाळी उठलं तर टेन्शन, आता काय होईल दिवसभरामध्ये. रात्री झोपताना टेन्शन उद्याचं. कायम टेन्शनमध्ये लोक. तुम्ही बघा, लोक बाहेर कायम तोंडावर 12 वाजलेले. फक्त तुम्ही त्यांच्याकडे बघा, असं लगे म्हणते काय बघतो, कोण आहे तू, मी कोण आहे, माहिती आहे का तुला. भांडणं सुरू. कारण का? विष प्यातायत लोक, जाणून बुजून विष प्यातायत. म्हणून गीत गोपी म्हणतात तव कथा अमृतम तप्त जीवनम. दुसरं ऐश्वर्य आहे तप्त जीवन. काय? का ह्या संसारामध्ये जे तप्त जीवन आहे, त्रासदायक जीवन आहे, सगळेजण तापलेले आहे, 3 तापाचे क्लेश आहेत, त्या तप्त जीवांना शांत करणारी अशी भगवंताची कथा आहे. दुसरं ऐश्वर्य तप्त जीवनम. आणि तिसरं ऐश्वर्य कवी भिरीडितम. ही भगवंताची कथा मोठे मोठे कवी, अर्थात शिवजी, ब्रह्मदेव, स्वयं नारायण, स्वयं लक्ष्मी, सरस्वती, उमा, पार्वती, ही निरंतर भगवंताची कथा गात असतात. म्हणून कवी भिरीडितम. तिसरं. मग चौथा आहे कल्मषापहम. ही कथा कल्मषापहम. कल्मश, आपल्या हृदयामध्ये जे काय अनर्थ आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर्य, याला धुवून टाकणारी कथा आहे, स्वच्छ करणारी कथा आहे. कल्मषापहम श्रवण मंगलम. याच्यासारखं मंगल श्रवण करण्यासाठी दुसरं काही नाही. म्हणून म्हणलं मंगल भवन अमंगल भवन
द्रवो सुदशरथ अजर बिहारी राम सिया राम हो मंगल भवन मंगल द्रवो जय तर भगवंताची कथा आपल्या जीवनामध्ये मंगल आणणारी आहे. आणि मंगल भवन अमंगल हारी, सगळे अमंगलाचा नाश करणार आणि मंगल आपल्या जीवनामध्ये होणार. आपल्या जीवनामध्ये भगवंताची कथा मंगल प्रदान करणारी. म्हणून श्रवण मंगलम, हे श्रवणच मंगल आहे. फक्त श्रवण करणंच मंगल आहे आणि त्याने आपलं मंगल होणार आहे. आणि श्रवण मंगलम श्रीमदाततम. श्रीमदाततम अर्थात काय? श्रीमद काय की ही भगवंताची कथा श्रीमद म्हणजे ऐश्वर्य प्रदान करते. कोणतं ऐश्वर्य? उन्नत उज्ज्वल रस समर्पयितुम. भक्तीचं ऐश्वर्य. कसलं ऐश्वर्य? भक्ती. म्हणून श्री शुकवाच, म्हणून श्री राजोवाच. श्री म्हणजे ऐश्वर्य, श्री म्हणजे लक्ष्मी, श्री म्हणजे सौंदर्य, श्री म्हणजे मंगल, श्री म्हणजे शुभ, श्री म्हणजे सगळं वैभव. ते श्रीमदाततम ते देणारी भगवंताची कथा आहे. बोलो श्री कृष्ण भगवान की. अशी श्री प्रदान करणारी कथा, अशी 6 ऐश्वर्यांनी युक्त कथा, अशी भगवंताची कथा आपण निरंतर श्रवण केली पाहिजे असं गोपी म्हणताय. तर 6 ऐश्वर्याने युक्त अशी भगवंताची कथा आहे. सगळ्या मोहाला नष्ट करणारी, हे सगळे 5 प्रकारचे आवरण नष्ट करून टाकणारी कथा आहे. आपल्या स्वरूप स्थितीमध्ये स्थित करून देणारी अशी कथा आहे. तर भगवंताचा जन्मच मंगलमय. ह्या संसारामध्ये भगवंत येणंच मंगलमय. आणि म्हणून श्रयत इंदिरा शाश्वत रही. मग आता भगवंत आले गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये, म्हणून आता साक्षात लक्ष्मीला यावं लागले तिथे वास करायला. लक्ष्मी आहे. श्रयत इंदिरा शाश्वत रही, लक्ष्मीचा वास आहे तिथे. आणि मग यशोदा माताचं सौभाग्य किती की शुकदेव गोस्वामींकडे सुद्धा शब्द नाहीये. नंद महाराजांचं आणि यशोदा माताचं किती सौभाग्य आहे. जीव गोस्वामी आपले आचार्य षडगोस्वामी मधले ते सांगतात की यशोदा माताने सुद्धा भगवान श्रीकृष्णाला जन्म दिलेला आहे. इकडे मथुरामध्ये वासुदेव कृष्ण आहे, तर इकडे साक्षात अवतारी श्री कृष्ण आहे. बोलो गोपाल भगवान की. इकडे भगवान श्रीकृष्णानं जे त्यांचा आविर्भाव झालेला आहे. आणि वसुदेव ज्यावेळेस दुर्गाला ह्या कन्याला घेऊन गेले, तो कंस आला आणि त्या कन्याचे पाय ओढले आणि तिला आकाशामध्ये फिरवलं. आणि आकाशामध्ये फिरवल्याबरोबर ती हातातून सटकली आणि ती आकाशामध्ये अष्टभुज रूप धारण करून प्रकट झाली सिंहावरती. आणि म्हणले, अरे मूर्ख कंसा, तू मला मारायचा प्रयत्न करतो, मला मारून काय भेटणार आहे?
अरे तुला मारणारा अगोदरच जन्म घेऊन अवतरित झालेला आहे. एवढा अन्याय करू नको, एवढा अत्याचार करू नको, यांना सोडून दे. आणि मग कंसाची बुद्धी जागेवर आली, तो घाबरला, भयभीत झाला, त्याची बुद्धी जागेवर आली. त्याला कळालं की ही तर माझे आराध्य देव आहे आणि माझ्या आराध्य देवतेने मला सांगितलं का मी चुकी करतोय. मग तो शरण गेला वसुदेव आणि देवकीला आणि म्हणतो काय की त्यांचं मरण हे दैवी होतं, हे फक्त माझ्याकडून असं घडलं, पण त्यांचं मरण हे निश्चित होतं, त्याला कोणी टाळू शकत नाही. पण माझ्याकडून चुकी झाली, मी तुमचे सूर्यासारखे तेजस्वी पोरं मारले, चुकलं माझ्याकडून, मला माफ करा. आणि तुम्ही उदार हृदयाचे, तुमच्याकडे दया आहे, माझ्याकडून कुकर्म झालं, माफ करा. आणि देवकी वसुदेवांनी माफ केलं, कारण ते उदार हृदयाचे, क्षमा केलं त्यांना. आणि इकडे नंद महाराजांच्या इकडे सगळ्यांना उत्सवाचा, सगळ्यांना कळालं इकडे की नंद महाराजांना आणि यशोदा मातांना एक बालकाची प्राप्ती झाली आहे. सगळ्यांना इतका आनंद झाला. सगळ्या गोपी, सगळ्या गोप सगळे प्रार्थना करत होते की नंद आणि यशोदांना मुलाची प्राप्ती व्हावी. आणि मग भोलेनाथ भगवंताची त्यांनी पूजा पण केली होती. 80 वर्षाचे नंद महाराज आहे, त्यावेळेस भगवंतांची प्राप्ती झाली त्यांना. बोलो नंद के लाला की, अशी त्यांना प्राप्ती झाली नंद महाराज. सगळ्या गोपींना कळालं की यशोदाने लाला जायो है. आणि सगळ्या गोपी सजून धजून इतका शृंगार त्यांनी केलेला आहे की त्या शृंगाराचं वर्णन शुकदेव गोस्वामी करतायत की एवढे केसामध्ये फुलं आहे त्यांच्या, आणि अशा सुंदर साड्या किंवा त्यांचे ते वस्त्रे आणि असे अलंकार आहे आणि अशी त्यांची शोभा आहे, असं त्यांचं सौंदर्य आहे का स्वर्गातल्या अप्सरा सुद्धा त्यांच्या पुढं फेल आहे. असं वैभव आहे वृंदावनाचं. आणि त्या सगळ्या गोपी आपल्या हातामध्ये उपहार घेऊन येत आहेत, इकडे धावत सुटल्यात. आणि रस्त्याने चालता चालता शुकदेव गोस्वामी वर्णन करताय की घाई चलत असल्यामुळं त्यांच्या वेण्या हालतायत आणि त्या वेण्यांमधले फुलं खाली पडतायत आणि ते फुलांचा सडा पडलाय सगळ्या रस्त्यावरती. आणि मग त्या गोपी ज्यावेळेस नंद महाराजांच्या अंगणामध्ये पोहोचल्या आणि हे गोप त्यांनी पण नवीन वस्त्र धारण केले, त्यांनी पण वेगवेगळ्या रंगाचे पटके घातले, फेटे घातले आणि ते पण असे उपहार घेऊन येत आहेत. तर येताना त्यांना सगळे रस्त्यावरती फुलं दिसले, तर त्यांना वाटलं की नंद महाराजांनी आपल्या स्वागतासाठी रस्त्यावरती फुलं टाकले का काय, अशी शोभा आहे. आणि मग सगळे पोचल्यानंतर सगळ्यांनी नंद महाराजांना बधाई दिली, सगळ्यांना शुभकामना दिल्या आणि मग तिथे नंद उत्सव साजरा केला. असा जोरदार नंद उत्सव साजरा केला, ना भूतो ना भविष्यते. बोलो
श्री नंद गेलाला की सगळ्या गोपी आल्या, सगळ्यांनी उत्सव साजरा केला. नंद महाराज इतके खुश आहे, तर सकाळी सकाळी त्यांना कळालं की यशोदा माता ते प्रसवचा इतकी वेदना आणि त्या वेदनेमुळे यशोदा माता अचेतन ती पण विश्राम करत होती आणि कोणाला कळालं नाही. हां, आणि मग नंद महाराज सकाळी सकाळी गाई दोहन गाईचं दूध काढत असताना सुनंदा त्यांची बहीण, ती बहीण पळत पळत आली आणि म्हणली, भैया भैया आपको पुत्र प्राप्ति हुई है, आपको पुत्र प्राप्ति, आपको लाला भयो है. हे नंद महाराजांनी ऐकलं आणि ती बादली एकीकडे आणि गाई एकीकडे गे आणि नंद महाराज तिथंच बेशुद्ध पडली. इतका आनंद झाला. मग तिने परत उठवलं, म्हणले उठा उठो. मग उठवल्यानंतर परत म्हणली क्या हो गया, बोले आपको लाला भयो है. नंतर महाराज परत बेशुद्ध झाले. त्यांना परत उठवलं, म्हणजे क्या हो गया, बोले क्या हुआ, बोले अभी नहीं बताओगे पहिले चलो. आता नाही सांगणार, चला. मग ते गेले त्यांना घेऊन. नंद महाराज कसे तरी धडपडत तडफडत पोचले आणि पोचल्यानंतर त्यांनी बघितलं का यशोदा माताच्या गोदीमध्ये साक्षात परब्रह्म श्रीकृष्ण. गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण. रायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. तर इतकं मोठं सौभाग्य उदयाला आलंय. साक्षात नीलमणी भगवान श्रीकृष्ण, त्यांची कमळासारखे नयन आहेत, जे कुरळे कुरळे सुंदर केस आहे, होठ त्यांचे गुलाबी आहे, सुंदर असे जॅस्मिन फुलासारखे त्यांचे सुंदर कमळासारखे त्यांचे रूप आहे, इतकं सुंदर असे एक नीलमणी प्रकट झालेला आहे. आणि हे बघून नंद महाराज इतके प्रसन्न झाले आणि मग त्यांनी त्यांचा सगळा खजाना खोलला आणि जे पाहिजे त्यांनी त्या लोकांना दिलं. काही सांगतात की हिऱ्यांचे ढीग, मोत्यांचे ढीग, सोनं, चांदी, गाया, जे पाहिजे धान्य धुन्य, इतकं दान केलं. आणि मग सगळ्या गोपींनी तिथे उत्सव साजरा केला. आणि उत्सव साजरा करताना काय दही, तूप, लोणी, हळद हे सगळं मिक्स करून एकमेकाच्या अंगावर फेकतायत. धपाधप फेकतायत एकमेकाच्या अंगावरती. काय दूध, लोणी, तूप अंगावरती फेकतायत. आपल्याकडे खायला नाही ते फेकतायत. आणि आपल्याला वाटतं आपण किती ॲडव्हान्स आहे. अहो ते किती श्रीमंत होते, किती ऐश्वर्य त्यांच्याकडे होतं, त्याची कल्पनासुद्धा आपण ह्या काळामध्ये करू शकत नाही. मग आपल्याला माहिती आहे आपले पूर्वज सोन्याच्या ताटामध्ये खात होते का नाही? पहिले चांदीचे ताटं असायचे, सोन्याचे असायचे, है ना. आणि नंतर हळूहळू मग ते सोन्याचे गेले, चांदीचे गेले, नंतर ते कॉपर पितळाचे वगैरे आले. पितळाचे भांडे आमच्याकडे. मग हळूहळू पितळाचे गेले, मग ते आले जर्मनचे भांडे. मग नंतर ते गेले, मग आले ते डिश, कोणचे ते चिनी मातीचे डिशेस, ते गेले. स्टीलचे आले, आता ते गेले. आता कागदावर लोक जेवत आहेत. आणि तरी म्हणतात आम्ही लय प्रगत आहे. अशी अवस्था झाली.
तर इतकं ऐश्वर, इतकं वैभव का दुधानी आणि दह्यानी आणि तुपाने ते दे वेर प्लेइंग विथ मिल्क अँड बटर अँड हनी अँड घी अँड दे वेर थ्रोईंग ऑन ईच अदर अँड लाईक दॅट दे वेर एन्जॉईंग लाईक एनिथिंग. आणि आपल्याला वाटतं आपण लय प्रगत आहे. अशा प्रकारे तो सुंदर उत्सव साजरा केला तिथे. इतका उत्सव की इवन स्वर्गातले देवी देवता सुद्धा आश्चर्यचकित झाले का हा कोणता उत्सव आहे. आणि हा सगळा उत्सव चालू असताना वसुदेवांनी आपले गुप्तचर पाठवले होते आणि त्यांनी नंद महाराजांच्या कानामध्ये जाऊन सांगितलं की एवढा जोरदार उत्सव साजरा करू नका, कारण कंस. आता इकडे काय घटना झाली होती, इकडे हे सगळा कंसाने त्याचे सगळे राक्षस बोलावले. आघासूर, बकासूर, व्यामासूर, भयानक भयानक राक्षस बोलावले. त्यांच्या मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये म्हणले रात्री अशी अशी घटना झाली आहे, तुम्ही सांगा आता काय करायचं. ते सगळे राक्षस होते, कुबुद्धीचे होते, कुदृष्टीचे होते. त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही चिंता करू नका, तुम्ही धनुष्यबाण घेऊन जर तुम्ही रणांगणामध्ये उभा राहिले तर देवी देवता सुद्धा तुमच्या समोर उभे राहू शकत नाही, थरथर कापतात. आणि तुम्हाला कोणाची भीती नाही आहे. आता आमचं सजेशन असं आहे की 10 दिवसामध्ये जेवढे नवीन जन्मलेली मुलं आहेत त्या सगळ्या मुलांची हत्या केली पाहिजे, सगळ्यांचा नाश केला पाहिजे. आणि मग त्यांचा नाश करण्यासाठी बोलावलं एक किलर. आणि ती स्त्री, ती राक्षसी, तिचं नाव होतं कोण बोला, पूतना. बोलो पूतना की उडा. पूतना मावशी, तिला बोलवलं आणि तिची ती स्पेशलिस्ट होती मुलांना मारण्यासाठी. पूतना बालघातिनी. पूतना, पूत, पूत म्हणजे जो पूत को उठा के लेके जाए, पुत्र जी मुलांना उचलून घेऊन जाते अशी पूतना. ती पूतना, ती राक्षसी, तिला पाठवलं. आणि इकडे नंद महाराज कर देण्यासाठी गेले तिकडे मथुरेला. त्यांनी कर दिला. वसुदेव त्यांना भेटले आणि वसुदेवाने त्यांना सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर जा आणि बघा गोकुळामध्ये काहीतरी संकट आल्याची मला आशंका वाटते, म्हणून तुम्ही लवकरात लवकर जा. आणि ही पूतना प्रत्येक घराघरामध्ये, गावागावामध्ये जाऊन धुंडून धुंडून पोरं मारतीये. आणि असं करत करत ती आली वृंदावनामध्ये. मग ती भयानक राक्षसी, ती पूतना बालघातिनी, ती राक्षसी वृंदावनामध्ये आली. तिचे दात असे भयानक आहे, तिचे डोळे इतके भयानक आहे, तिच्या ज्या आयलॅशेस आहे या पापणे त्या सापासारखे अशा बाहेर फणा काढून वळवळ करतायत. भयानक तिचे केस आहेत, ते पण सापासारखे असे बाहेर येत आहेत. अशी ती भयानक पूतना बालघातिनी, रक्त पिणारी लहान लहान पोरांचं, ती पूतना वृंदावनाच्या द्वारामध्ये येऊन उभा राहिली. आता आतमध्ये कसा प्रवेश करायचा. पण ती कामरूपिणी, तिला रूप बदलता येत होतं, म्हणून तिने असं सुंदर रूप धारण केलं, असं सुंदर रूप धारण केलं. मग त्या रूपाचं वर्णन 3 श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामीच करतायत. आणि इतकं सुंदर रूप धारण करून ती व्रजमध्ये, त्या वृंदावनामध्ये तिने प्रवेश केला. आणि मग तिच्या रूपाचं वर्णन करतात की तिचे डोळे असे विशाल कमळासारखे डोळे, धनुष्यासारखे तिचे ॲब्रोज आहे. तिची वेणी टाचेपर्यंत आहे आणि त्या वेणीमध्ये मल्लिका फुलांची सजावट आहे. तिची कंबर एकदम छोटी आहे. आणि अशी चालताना अशी वाटते का गजगामिनी चालली आहे, एखादी हरणी चालली आहे, एखादी मोरणी चालली आहे. आणि तिचे दात इतके सुंदर आहे, ती हसताना इतकं स्मित हास्य करते.
आणि असं करत करत ती हातामध्ये कमळ घेऊन चालली आहे. पूतना की थँक्यू सो मच. ती चालली आणि तिचं रूप बघून, तिचं लावण्य बघून सगळे ब्रजवासी, सगळे गोप गोपिका आकर्षित झाले आणि सगळे पळत पळत आले पूतनाला बघायला. आणि बघितलं त्यांना वाटलं ही कोण आहे. त्यांना वाटलं अप्सरा. त्यांना वाटलं साक्षात कोण आली, अप्सरा आली. आणि त्यांना वाटलं ही कोण आहे, साक्षात अप्सरा आहे. एक म्हणते नाही ती अप्सरा नाहीये, नाही का ती साक्षात लक्ष्मीच आहे. कारण का नाही लक्ष्मी यावी आपल्या वृंदावनामध्ये, कारण नारायण येथे आले म्हणून धुंडत धुंडत आली असावी. आणि तिला ओळखू शकले नाही. शुकदेव गोस्वामी म्हणतात जसे मेणामध्ये तलवार तशी ती पूतना आहे. बाहेरून इतकी सुंदर दिसते पण आतून तिच्या हृदयामध्ये भयानक असा उद्देश, भगवंतांना मारण्यासाठी आपल्या स्तनावरती भयानक विष लावून आली ती पूतना. पण तिला ओळखू शकले नाही. आणि ती विचारते नंद महाराजांचं घर कुठे, सांगा घर कुठे. आणि सगळे म्हणतात चला चला आम्ही घेऊन जातो चला. आणि गेले घेऊन तिला. आणि ती घरामध्ये घुसली. सैनिकांनी अडवलं नाही, कुणीच अडवलं नाही. तिकडे गेली ती रोहिणी आणि यशोदा माता मंथन करता करता तिला बघितलं, उठून उभे राहिल्या आणि म्हणले कोण आहे देवी तू. ती म्हणली मी स्वर्गाची अप्सरा आहे. माझं दूध जे बालक पितो ना तो कधी आजारी पडत नाही. ते म्हणले जा इकडे कृष्ण झोपलेला, जा तिकडे त्याला पाच दूध. गेली ती आणि कृष्ण झोपलेले नव्हते, ते जागेच होते. आणि तिने ज्यावेळेस बघितलं भगवान श्रीकृष्णाला आणि भगवान कृष्णाने ज्यावेळेस तिच्याकडे बघितलं तर भगवंताने डोळे बंद करून घेतले. लगेच डोळे बंद केले. तर याचं कारण आपले आचार्य सांगतात की भगवंताने डोळे का बंद केले. तर म्हणतात की भगवंताने डोळे ह्या कारणाने बंद केले का भगवंत म्हणले मी राक्षसांचा वध करण्यासाठी आलोय, पण पहिली राक्षसी स्त्री रूप घेऊन आली आणि तिला मारायचं म्हणजे माझ्यासाठी दुःखाचं काम आहे, म्हणून भगवंताने डोळे बंद केले. काही आचार्य सांगतात की भगवंत म्हणले मी तर फक्त दूध लोणी खाणार आहे, पण ही विष घेऊन आली मला मारण्यासाठी, विष मी पेत नाही, म्हणून डोळे झाकून त्यांनी महादेवांचं ध्यान केलं. बोले भोलेनाथ तुम्ही या, तुम्ही विष पिऊन टाका. आणि काही लोक म्हणतात का डोळे बंद केले, कारण भगवंत म्हणले ही नीच राक्षसी हिने छोट्या छोट्या बालकांचा वध केला, तिचं तोंड बघायची मला इच्छा नाहीये. आणखी कारण सांगतात का जर तिने भगवंताच्या डोळ्यामध्ये बघितलं असतं तर तिला कळालं असतं का तिचा मृत्यू आहे हा साक्षात आणि ती पळून गेली असते, म्हणून भगवंताने डोळे बंद केले. आणखी कारण सांगतात की भगवंताने डोळे का बंद केले, म्हणजे डोळ्यात डोळे घालून बघितलं तर प्रेम होतं ना, म्हणून म्हणले तिच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं तर प्रेम होईल आणि तिला मी मारू शकणार नाही, म्हणून डोळे बंद केले. आणि कारण सांगतात की भगवंत म्हणतात की अशा कुकर्मी पापी लोकांचं तोंड सुद्धा बघायला नाही पाहिजे. असे अनेक अनेक कारण सांगितले. आणि त्यावेळेस पूतनाने भगवंतांना उचलून घेतलं. आणि मग शुकदेव गोस्वामी सांगतात जसं अंधारामध्ये रश्शीला साप समजून उचलून घ्यावा तसं पूतनाने भगवान श्रीकृष्णालाच तिचा मृत्यूच उचलून घेतला. आणि मग भगवंतांना ती दूध पाजायला लागली. आणि इतकं प्रेम, लाला कृष्णा कन्हैया गोपाला, यशोदा माताला रोहिणी माता म्हणतात बघा किती प्रेम आहे, असं वाटतं हीच त्याची खरी आई आहे, आपण नुसता टाइमपास करतोय, एवढं प्रेम आहे का आपल्यामध्ये. आणि ती कृष्णा काना मेरे लाला मेरे लल्ला तुझे भूक लगी है, ते अवध ब्रज भाषेमध्ये बोलत असं. आणि मग भगवंतानी विष पण पेलं आणि दूध पण पेलं. आणि मग भगवंतानी तिचे प्राण खेचायला सुरू केले. जेव्हा प्राण खेचायला सुरू केले त्यावेळेस तिला घाम फुटला, थरथर कापायला लागली. आणि त्यावेळेस म्हणती मुंच मुंच मुंच, सोड रे सोड रे सोड रे. ती पळायला लागली, बाहेर पळाली, जंगलामध्ये पळाली, पण भगवंतानी तिला काही सोडलं नाही. मग आता आपण एकदा भक्तीमध्ये आलो का भगवंत आपल्याला सोडत नाही. मग ती पळाली धावत धावत, तिचं भयानक रूप प्रकट झालं.
आणि ती जंगलामध्ये जाऊन भगवंतांनी तिचे प्राणच खेचले आणि ती भयानक मृत्यूला प्राप्त झाली आणि ती जंगलावरती कोसळली. बोलो श्री कृष्ण भगवान की. आणि अशा प्रकारे ती पूतना गतप्राण झाली आणि तिचा मृतदेह एका बगीच्यावरती कोसळला. तो बगीचा कंसाचा होता, आवडता बगीचा. भगवंतांनी वृंदावनामध्ये नाही मरू दिलं तिला, त्या कंसाचा बगीचा नष्ट केला. आणि मग 12 मैल तिचं ते रूप. आणि शुकदेव गोस्वामी वर्णन करतात, तिचे डोळे कोरड्या विहिरीसारखे दिसत आहेत, तिचे दात नांगरासारखे दिसत आहेत, तिचं तोंड गुफासारखं दिसतंय, तिचे स्तन एखाद्या पर्वताच्या शिखरासारखे दिसत आहेत, तिचं पोट सुकलेल्या तळ्यासारखे दिसत आहेत, तिचे हात नदीचे 2 तटासारखे दिसत आहेत. आणि तिचे केस तांबड्या रंगाचे, कॉपरी रंगाचे, असं जंगलासारखे दिसत आहेत. आणि तिच्या छातीवरती भगवंत आरामशीर खेळत आहेत. आणि ज्यावेळेस कळालं इकडे यशोदा माता, नंद, गोप गोपिका, नंद महाराजांना कळालं, सगळे पळत पळत गेले, शेड्या लावून वर चढले आणि भगवान श्रीकृष्णाला खाली काढून यशोदा माताने आपल्या गोदमध्ये घेऊन मग त्यांची नजर काढली, त्यांना गोमूत्र, गायचं शेण याने अभिषेक केला, तिलक लावला, त्यांना दूध पाजलं. आणि इकडे सगळ्या नंद गोपांनी तिच्या शरीराचे तुकडे केले आणि तिला अग्निदाह दिला. आणि ज्यावेळेस ते वृंदावनामध्ये परत गेले तर एवढ्या लांबून इतका सुंदर सुगंध तिथे आला, दिव्य सुगंध. मग ते सगळे गेले, म्हणले हा एवढा सुंदर सुगंध कुठून येतोय? तर जाऊन बघितलं का ती पूतना जी पवित्र नाही आहे, जी असाधवी आहे, त्या पूतनाच्या जळाल्या शरीरामधून तो सुगंध येतोय. बघा, जे लोक जे खातात ना, ते खाण्यानुसार त्यांच्या शरीरामध्ये वास येतो, है ना, घामाचा वास येतो. जे असे दुर्गंधित पदार्थ खातात त्यांच्या घामातून वास येतो. ही तर रक्त मांस खाणारी राक्षसी खेचरी, ती हाडळ, तिच्या शरीरातून एवढा दिव्य सुगंध कस काय? तर याचं कारण सांगतात का तिला साक्षात भगवान श्रीकृष्णांचा स्पर्श झाल्यामुळं ती पवित्र झाली. ती अपवित्र होती, ती पवित्र झाली. आणि मग त्या पूतनाला भगवंताने आपल्या आईचं स्थान दिलं. ते म्हणले तू नाटक केलं आईचं, मी तुला ओरिजिनल आई बनवतो. बोलो श्री कृष्ण भगवान की. म्हणजे भक्तीचं नाटक जरी केलं तरी चालतंय, कारण भगवंत म्हणते तू नाटक कर, मी तुला ओरिजिनल भक्त बनवतो. म्हणून तू माझं आईचं नाटक करायला आली, तुला मी ओरिजिनल भक्त बनवतो. ओरिजिनल आई, आईचं स्थान दिलं तिला. आणि मग शुकदेव गोस्वामी म्हणतात की जर ह्या पूतनाने विष पाजून मारण्यासाठी ती आली, तिचा उद्देश एवढा वाईट होता, मग ज्या गोपी प्रेमाने आणि भक्तीने भगवंतांना दूध पाजतात किंवा लोणी खायला देतात, त्यांना भगवंत काय देतील हे शुकदेव गोस्वामीला माहिती नाहीये, कारण पूतनासारखा राक्षसाचा उद्धार झालेला आहे. मग एवढे दयाळू असू ह्या जगामध्ये कोण असू शकतं? म्हणून त्यांची शरण का नाही घ्यावी असं उद्धव मानतायत. लेभे गतिम धात्री उचिताम तत्वन्यम कामा दयालुम शरणम प्रपद्ये. ही पूतना पूर्वी जन्मी बली महाराजांची बहीण होती, रत्नावली तिचं नाव होतं. वामन भगवान ज्यावेळेस आले आणि त्या रत्नावलीने वामन भगवंतांचं जे रूप बघितलं, बघून तिच्या हृदयामध्ये वात्सल्य प्रेम जागृत झालं आणि ती म्हणली ह्या मुलाला दूध पाजायची इच्छा आहे माझी. हा वात्सल्य भाव आला. पण भगवान वामन देवनी सगळं ज्यावेळेस घेतलं बली महाराजांचं, त्यावेळेस म्हणली हा तर खूप वाईट आहे, याला विष देऊन मारलं पाहिजे. भगवंत म्हणले दोन्ही इच्छा पूर्ण करतो तुझ्या. मग विष पण पेले आणि दूध पण पेलं आणि आईचं स्थान पण दिलं. अशी ती पूतना लेभे गतिम धात्री उचिताम तत्वन्यम मग कामवा दयालुम शरणम. मग त्या भगवंतांना सोडून कोणाला शरण जायचं या जगामध्ये? म्हणून उद्धव म्हणतात की भगवंताची शरण घ्या. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो,
बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो राधा राधा रमण हरि गोविंद बोलो हरि गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो कीर्तना श्रीमद् भागवतम के श्रील प्रभुपाद के निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल. थँक यू सो मच. हरे कृष्ण. Oh, yes.